स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगली जिल्ह्यात भरवा। या स्पर्धेसाठी 1 कोटी रुपयांचं बक्षीस पैलवान चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येईल आणि कोणतेही वादविवाद न करता या स्पर्धा पार पाडू अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्तीगीर परिषदेकडे केली आहे। ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी बोलताना चंद्रहार पाटील यांनी कुस्तीगीर परिषदेवर गंभीर आरोप केले आहेत। 2003 साली डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी मी मैदानात उतरलो होतो, मात्र त्या ठिकाणी अंतिम सामन्यात 5 मिनिटांची कुस्ती ही 1.5 तास चालवली आणि चुकीचा निर्णय घेतला असल्याचा आरोप पाटील यांनी केला। हा अन्याय झाल्यानं आत्महत्या करण्याची वेळ माझ्यावर आली होती, मात्र मी स्वतःला सावरलं। पैलवानाबाबत अन्याय झाला तर तो अन्याय काय असतो हे ते मला माहीत आहे। ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांनी भोगलाय, ती वेळ कोणावरही येऊ नये। कुस्तीगीर परिषदेतील ठराविक लोक हे सर्व करतायत असा आरोप करत होणाऱ्या अन्यायामुळेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेला जाणंच बंद केलं असल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं। सांगलीत विनावाद कुस्ती घेऊन सांगली पॅटर्न राज्यभर राबवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। राष्ट्रवादीने कपट नीतीने शिवसेनेचे 2 तुकडे केले, त्याची परतफेड येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 2 तुकडे करून कोल्हापूरचे 5ही शिवसेनेचे आमदार निवडून आणून जिल्ह्यातील जनतेने करावी असं आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते। मुरगुड इथं काल बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे कागल तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं। यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, राष्ट्रवादीने कपट नीतीने शिवसेनेचे 2 तुकडे केले, त्याची परतफेड येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 2 तुकडे करून कोल्हापूरचे 5ही शिवसेनेचे आमदार निवडून आणून जिल्ह्यातील जनतेने करावी अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे। प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती या विषयावरील चित्ररथ दिसणार आहे। छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सध्या सुरू आहे। यावर्षी महाराष्ट्रासह 17 राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची 10 अशी एकूण 27 चित्ररथे कर्तव्य पथावर झळकणार आहेत। यंदा महाराष्ट्रातर्फे 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती विषयावर आधारित चित्ररथ आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं राज्याच्या वतीनं 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती या संकल्पनेवर आधारित चित्ररथ आहे। या माध्यमातून नारी शक्ती राज्यातील मंदिर शैली आणि लोककलांचा अमृत वारसा प्रदर्शित केला जाईल। महाराष्ट्रात महत्त्वाची 3.5 शक्तिपीठे आहेत। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माता हे 3 पूर्ण शक्तिपीठे आहेत, तर वणीची सप्तशृंगी हे अर्ध शक्तिपीठ आहे। या शक्तिपीठांना स्त्री शक्तीचे स्रोत मानले जाते। यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांचा महिमा सांगणारे 3.5 शक्तिपीठे दाखवते आम्हा दिशा। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांचा महिमा सांगणारे 3.5 शक्तिपीठे दाखविते आम्हा दिशा। गोंधळ मांडला ग आई, गोंधळाला या गीत संगीतबद्ध गेय रूपात ऐकू येणार आहेत। यासोबतच कर्तव्यपथावर सरकणाऱ्या चित्ररथासोबत डावीकडे आणि उजवीकडे कलाकार नृत्य सादर करतील। कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी इथं राज्यातलं सर्वात मोठं भटक्या कुत्र्यांसाठीचं निवारा केंद्र उभारण्यात आलंय। सध्या या केंद्रात 70हून अधिक भटकी कुत्री राहत असून या निवारा केंद्रात 400 कुत्री राहतील इतकी मोठी क्षमता आहे। ही श्वानशाळा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि सिद्धगिरी मठ यांच्या संयुक्त विद्यमानानं उभारण्यात आली आहे। इथं राहणाऱ्या प्रत्येक श्वानांसाठी सुसज्ज रूमही आहे। त्याचबरोबर खाण्यासाठी श्वानचे खाद्यही तयार करण्यात आलं आहे। आवश्यक लसीकरण देखील या केंद्रामध्ये केलं जाणार आहे। यासाठी खास प्रशिक्षित असा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर्स उपलब्ध आहेत। नमस्ते, श्री सिद्धगिरी कनेरी मठ कनेरी इथे आपल्या इथं भटक्या श्वानांची श्वानशाळा आपण इथं उभी केलेली आहे आणि इथे एक कॅपॅसिटी भटक्या श्वानांची 400 आहे। सध्या मी त्याला एक 70 ते 75 श्वान आहेत आणि ह्याचं आपण सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम आपण फिडिंग करतो आहे
आणि प्रॉपर एक 2 टाईम स्वच्छता पण होते आणि पाण्याची पण व्यवस्था 24 तास त्यांच्यासाठी केलेली आहे. आणि आपण यासोबत श्वानांचं भटक्या श्वानांचं लसीकरणाचे कार्यक्रम पण इथं आपण आयोजित करतो आहे. कुठली कुत्री असतात ते? ह्याच्यामध्ये सध्या आपल्या इथं कोल्हापूर किंवा आपल्या कन्हेरी किंवा कंदरगाव या आसपासच्या परिसरातली भटकी कुत्रे आपले श्वान आपल्या इथं आहेत. ह्याच्यामध्ये आपण फीडिंग शेड्यूलमध्ये काय करतो आहे की बाबा भात आहे, चपाती आहे, म्हणजे आपल्या अन्न क्षेत्रावरती आपण जे माणसांसाठी जे तयार करतो आहे अन्न जे आहे, म्हणजे भात आहे, चपाती आहे, दूध आहे, सकाळी दूध आणि सकाळी ताक आहे आणि संध्याकाळच्या वेळेला दूध आहे, हे असे आपण मिक्स करून त्यांना प्रत्येकाला थोडं थोडं त्यांच्या त्या वयोगटानुसार आपण त्यांना ते फीडिंग करतो आहे. आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचं शेल्टर राज्य शासनानं उभारणं खूप गरजेचं आहे. कारण भटक्या कुत्र्यांचा समस्या किंवा रेबीचा जो आपण घातक आजार म्हणतो आहे तसे प्रश्न जे आहेत ते ऐरणीवर आलेले आहेत आणि पूर्ण आपण भारतभर बघायला जर गेलं तर जवळपास एक 2-3 वर्षात एक 50,000 ते 60,000 लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो आहे. त्यामुळं आपल्याला त्या आटोक्यात आणण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या श्वानशाळा किंवा त्यांचे लसीकरणाचे कार्यक्रम राबवणं खूप गरजेचं आहे. आजपर्यंत रस्त्यावर भटकायचं, मिळेल ते खायचं असा या श्वानांचा नित्यक्रम आपण पाहिला, पण आता मात्र त्यांच्या वाट्याला आलेलं हे जीवन बदललेलं आहे. 2 वेळचं जेवण, अंगावर काही जखमा असतील किंवा एखादा कुत्रा जखमी आजारी असेल तर तात्काळ त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. त्यामुळं कालपर्यंत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या श्वानांना आजचे दिन आलेत. एकाच वेळी या श्वानशाळेत तब्बल 400 श्वानांना राहता येणार आहे. अशा प्रकारची राज्यातील नव्हे तर देशातील पहिली शाळा असल्याचा दावा करण्यात येतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धगिरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत सुमंगल पंचमहाभूत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सुमारे 30 लाख भाविकांची या महोत्सवाला उपस्थिती असण्याची शक्यता आहे. या महोत्सवाची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर आधारित या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय. परिषद, प्रदर्शन आणि प्रवर्तन असं या सोहळ्याचं स्वरूप असेल. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कण्हेरी मठ इथं मंडप उभारण्याला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रामीण जीवन दर्शवण्यासाठी विविध पुतळे बनवण्यात कारागीर व्यस्त आहेत. पार्किंगसह सुमारे 500 एकर जागेमध्ये हा सुमंगल महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीत आज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आज झालेल्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील शिवाजी राणे यांनी पंचनाम्याची यादी सादर केली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक 3 SS तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली. आता या खटल्याची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान या खटल्यातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला पायाच्या शस्त्रक्रियेसाठी 2 महिने SIT-कडील दर रविवारच्या हजेरीत सवलत मिळावी असा अर्ज संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी केला आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये 10 संशयितांवर दोषारोपपत्र निश्चित करण्यात आलं. त्यानंतर आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील शिवाजी राणे यांनी पंचनाम्याची यादी सादर केली. यावेळी SITच्या पथकासह ATSचे अधिकारी प्रकाश अवघडे यांचे पथक, दिलीप पवार आदी उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय इथं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नासाठी लढण्याचे आदेश दिलेच, यासह यशस्वी झालेल्या लोकहिताच्या आंदोलनासाठी शाबासकी दिली. प्रसंगी सीमाप्रश्नी केलेल्या आंदोलनात स्वतः संवाद साधून पाठराखण करीत लढण्याचे पाठबळ दिले. शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या विचारांची शिदोरी आम्हा शिवसैनिकांसोबत असून त्यानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल सुरू असल्याचं प्रतिपादन राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केलं. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवाजी जाधव, रणजित जाधव, किशोर घाडगे, तुकाराम साळोखे, मंगलताई साळोखे, श्रीमती पूजाताई भोर, पूजा कमते, पियुष चव्हाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं कोल्हापूर शहरात 12 ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जोशी गल्ली इथं महाआरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली.
कोल्हापूर शहरातील 12 ठिकाणी सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराला राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन नागरिकांची आपुलकीने विचारपूस केली. उत्तरेश्वर पेठ आणि शुक्रवार पेठ विभागाच्या वतीनं आयोजित महाआरोग्य शिबिराला देखील राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली. यावेळी किशोर घाडगे, रियाज बागवान, सनी हत्तीगरे, अनंत पाटील, राकेश पवार, गणेश धनवडे, इसाक पात्रवट आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते. कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मैला मिश्रित पाणी मिसळत नसल्याची खोटी माहिती देणारे महापालिका प्रशासन आज चक्क तोंडावर पडलं. आज प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी संजय मोरे आणि सचिन हरबट यांनी स्वतः पाणी केली असता कोल्हापूर शहरातील विविध नाल्यातून मैला मिश्रित सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीत मिसळत असल्याचं प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीमध्ये वर्षानुवर्षे मैला मिश्रित पाणी मिसळत आहे. ही बाब कोल्हापूर जिल्हा व शहर नागरिक कृती समितीने महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील याकडे महापालिकेने सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं. तर आज कृती समितीसह प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी संजय मोरे आणि सचिन हरबट यांनी स्वतः पाहणी केली. वस्तुस्थितीची पाहणी करून त्या ठिकाणी नदीत मिसळणाऱ्या मैला मिश्रित सांडपाण्याचे नमुने घेऊन सांडपाणी नदीत मिसळत असल्याचं जाहीर केलं. आता प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकेवर नेमकी काय कारवाई करतं याकडे शहरवासियांचं लक्ष लागून राहिलंय. यावेळी महापालिकेचे उपअभियंता आर के पाटील हे देखील उपस्थित होते. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान नागरिक कृती समितीचे अशोक पवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, महादेव पाटील, लहुजी शिंदे आदींसह स्थानिक शेतकरी, पंचगंगा विहार मंडळाचे कार्यकर्ते आणि समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा सापडल्या. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित संदीप कांबळे याने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बनावट नोटा तयार करण्याचा मार्ग स्वीकारला होता. संशयित कांबळे याला फोटो स्टुडिओ आणि आधार कार्ड केंद्रामध्ये काम केल्याचा अनुभव पाठीशी असल्यानं त्याने संगणकीय ज्ञानाचा दुरुपयोग करून बनावट नोटा तयार केल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली होती. संशयित संदीप कांबळे याच्या कळे येथील राहत्या घरात संगणक, प्रिंटर, मोबाईल आणि इतर साहित्यांचा वापर करून 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणातील संशयित चंद्रशेखर पाटील, अभिजित पवार, दिग्विजय पाटील आणि संदीप कांबळे या संशयितांकडून बनावट नोटांचा ग्रामपंचायत निवडणूक आणि अन्य ठिकाणी वापर झाला आहे का याबाबतही पोलीस कसून चौकशी करत आहेत. या गुन्ह्याची पाळेमुळे शोधून काढून खोलवर तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड.